हॅलो स्टुडंट्स, कॅप राउंड 1 फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन 2025 ऑलरेडी झालाय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलंय, देखील फ्रीज केलंय. मॅक्झिमम स्टुडंटनी बेटरमेंट केलेलं आहे. तर कॅप राउंड 2 साठी काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे ऑप्शन फॉर्म भरताना, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर घेऊन येत आहे अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनल थ्रू. तर आता बघा, कॅप राउंड 2 मध्ये काय स्ट्रॅटेजी असेल त्याआधी काही गोष्टी जाणून घेणं तुम्हाला आवश्यक आहे. त्या गोष्टी अशा आहेत की बघा, या पूर्ण कॅप प्रोसेस मध्ये ऍडमिशन 2025 368 कॉलेज पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेसच्या अंडर आहेत, पार्टिसिपेट करतायत. आणि नंबर ऑफ व्हॅकन्सीज किंवा टोटल सीट्स ज्या आहेत कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, IT, AIDS, AIML जेवढ्या कुठल्या ब्रँचेस आहेत इन्क्लुडिंग रोबोटिक्स, तर त्या सगळ्या मिळून 1,76,665 अप्रॉक्सिमेट नियर अबाउट एवढ्या जागा आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये कॅपच्या अंडर. आणि जे ऍप्लिकेशन्स आलेत, नंबर ऑफ स्टुडंट अप्लाइड फॉर कॅप प्रोसेसेस फॉर फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशन 2025, तर तो आकडा जवळपास आहे 2,04,540. आता इथं जो डिफरन्स आहे ना, सीट्स किती आहेत आणि किती जणांनी फॉर्म भरलेत, मग आता हा विचार तुम्ही करा की जे काही ऍडिशनल जे स्टुडंट्स असतील तर ते कोणी फार्मसीला जातील, कोणी दुसऱ्या कोर्सेसला जातील, कोणी फॉर्म भरून ठेवलाय, त्यांचे नंबर्स लागणार नाहीत. मग ब्रँचेस ज्या आहेत त्या, तुमचा जर नंबर कुठे लागलाय आणि सेकंड राऊंडला तुम्ही काय करायला पाहिजे हे आकडे तुम्ही फक्त विचार करा. स्ट्रॅटेजी आपण बघूयात. आता हे सगळं असताना हे फक्त तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगितलं, आता तुमची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे. ओके, सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी 1 बाय 1 आपण काही पॉइंट बघूयात. कॅप राउंड 1 झालाय किंवा सुरू आहे, तर कॅप राउंड 1 मध्ये एक जनरलाइज स्टेटमेंट असतं की 15 ते 25% सीट्स ह्या कन्फर्म फ्रीज केल्या जातात आणि रिमेनिंग जे असतात कॅप राउंड 1 मध्ये मॅक्झिमम स्टुडंट्स हे बेटरमेंट साठी जातात. आता हा जो आकडा आहे कदाचित तो 25 च्या ऐवजी 30 पर्यंत जाईल, 35% पर्यंत जाईल. ठीक आहे, व्हेरिएशन असेल, पण नंबर ऑफ स्टुडंट बेटरमेंट जे करतात त्यांची संख्या जास्त आहे कॅप राउंड 1 मध्ये. रिझन असं आहे की या वर्षी 2025 साली 4 कॅप राउंड होणार आहेत. मागच्या वर्षी 3च होते. कदाचित हा आकडा थोडाफार प्लस मायनस त्यावेळेस असेल, आता देखील असेल. जनरलाइज स्टेटमेंट ही आहे. सेकंड थिंग इज दॅट TFWS सीट्स जेवढ्या काही अलॉकेट होतात जनरली त्या कन्फर्म केल्या जातात. ठीक आहे, फीज तुम्हाला विद्यार्थ्यांना ही माफ असते, त्यामुळे मग ते सीट्स व्हॅकंट राहतील सेकंड राऊंड मध्ये याची गॅरंटी फार कमी असते. ठराविक काही कॉलेजेसला कमी असू शकतात, पण टॉपचे जे कॉलेजेस आहेत तिथं TFWSच्या सीट्स ह्या जवळपास फुल झालेल्या असतात. ठीक आहे, यावर्षी असं एक आहे की EWS सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे आणि त्यातून जर तुम्ही अप्लाय करतायत, ऑब्झर्व केला असेल तुम्ही सुद्धा की कॅप राउंड 1 मध्ये त्याचा कट ऑफ ऍज कम्पेअर टू अदर कॅटेगरीज तो कमी गेलेला आहे. ठीक आहे, म्हणजे EWS मधून तुम्ही अप्लाय करताय, कोणी TFWS करत असेल, OBC, SC, ST, लेडीज कॅन्डिडेट, अशा सगळे ते व्हेरिएशन आहे. फिजिकली हँडिकॅप कॅन्डिडेट, डिफेन्स, सगळ्या गोष्टींचे कट ऑफ हे वेगवेगळे गेलेत. त्यापैकीच एक TFWS आहे, तर ते सीट बऱ्यापैकी कन्फर्म झालेत. आता सेकंड राऊंडला ट्राय करताना तुम्ही ह्याचा देखील विचार करायचा आहे. ठीक आहे, अजून एक महत्वाची गोष्ट, व्हॉट अबाउट अलॉटेड सीट्स इन टॉप कॉलेजेस. आता बघा, बेटरमेंट तुम्ही करताय, बरेचसे स्टुडंट थर्ड राऊंड मध्ये सुद्धा बेटरमेंट करतील. एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या स्टुडंट्सला, फॉर एक्झाम्पल एक युनिव्हर्सिटी घेऊयात आपण, पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी आहे, खूप साऱ्या युनिव्हर्सिटी आहेत. फॉर एक्झाम्पल पुणे युनिव्हर्सिटी, COEP कॉलेज ज्यांना मिळालंय किंवा COEP कॉलेजेसच्या सिव्हिल, रोबोटिक्स, AIML अशा ब्रँचेस मिळाल्यात, मोस्टली ते स्टुडंट ट्राय करतील की कम्प्युटर इंजिनिअरिंग साठी. ज्यांना PICT मिळालंय ते ट्राय करतील COEP साठी. हे असं चालूच राहील. कुठलंही कॉलेज मिळू द्या तुम्हाला, तुम्ही वरच्या कॉलेजसाठी थोडासा ट्राय करणार. पण हे जे आहे ना, टॉप कॉलेजेसचे जे बेटरमेंट्स केलेले स्टुडंट आहेत यामध्ये व्हेरिएशनचं प्रमाण फार कमी असतं. म्हणजे आपण म्हणू की PCCY मधून PICT ला जातील असे स्टुडंटचं प्रमाण हे कमी. जर बेटरमेंट केलंय तुम्ही, PCCY लागले, DY पाटील अकोर्डी लागला असेल, अजून दुसरा कुठलाही असेल, JSPM ताठवडे असेल, तुम्ही बेटरमेंट करताय, तर मग तुम्हाला वरच्या कॉलेजला जाण्याचे चान्सेस कमी आहेत की जास्त आहेत, तर ते मोस्टली कमी असतात. रिझन काय की PICT ला त्यांचा कोणाचा नंबर लागलाय ते सीट सोडत नाहीत, बेटरमेंट करतातच. आणि त्यांना गॅरंटी नाही की COEP ला लागेल की नाही. हे स्टुडंट कुठे प्रायोरिटी देतील,
तर स्पॉट राऊंड पर्यंत, ठीक आहे. त्यामुळे हे शीट जे आहे तुम्हाला टॉपच्या कॉलेजमध्ये व्हॅरिएशन होण्याचे चान्सेस हे त्या मानाने कमी असतात. ओके, आपण कंपॅरिझन केलं तर मीडियम लेवलचे जेवढे काही कॉलेजेस असतील, ठीक आहे, तर त्यामध्ये व्हॅरिएशन होऊ शकतात. किती पर्सेंट होतील हे कॅप राऊंड 2 ची व्हॅकन्सी पोझिशन येत असते बघा, त्यावरून आपल्याला कळेलच. ठीक आहे, म्हणजे हा पण तुम्ही एक विचार करायला पाहिजे. म्हणजे मार्क्स जेवढे आहेत ना तुम्हाला त्यानुसारच प्रोसेस केलेलं बरं. ठीक आहे, आपल्याला आता कट ऑफ कळालेत. कॅप राऊंड 1 मध्ये किती कट ऑफ गेलेत बघा. मी जे व्हॅकन्सी पोझिशन म्हटलं ना आफ्टर कॅप राऊंड 1, ज्या काही डेट्स दिलेल्या आहेत तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी 3 दिवस दिले जातात. ठीक आहे, तर त्या 3 दिवसाच्या नंतर एक व्हॅकन्सी पोझिशन डिस्प्ले केली जाते. फॉर एक्झाम्पल PICT कॉलेज आहे, भारतीय विद्यापीठ आहे, VIT आहे. ठीक आहे, तर या कॉलेजमध्ये कुठल्या कॅटेगरीला किती सीट ऑलरेडी फ्रीज झाल्यात आणि किती सीट्स ह्या व्हॅकंट आहेत पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी हे आपल्याला समजतं. बरोबर आहे. त्यानुसार मग तुम्हाला कॅप ऑप्शन 2 भरत असताना त्याची हेल्प होणार आहे. जर तुमच्या पर्टिक्युलर कॅटेगरीला जागाच नसेल किंवा ऑलरेडी फर्स्ट राऊंड मध्ये त्यांनी फ्रीज कन्फर्म ऍडमिशन घेऊन ठेवलं असेल, कन्फर्म झाला असेल, मग तिथं तुमचे चान्सेस कमी होतात. एकदमच चान्सेस जातात असं मी म्हणत नाहीये. जनरल मध्ये कुठले ज्याला जास्त मार्क्स आहे तो कॅन्डिडेट बसू शकतो. जे बेटरमेंट करतात दुसऱ्या कॉलेजला जातात तिथं सुद्धा तुमचा नंबर लागू शकतो, पण चान्सेस कमी होतात असा एक तुम्हाला व्हॅकन्सी पोझिशन वरून समजू शकतो. मग तुम्हाला त्याची हेल्प होणार आहे की हे कॉलेज नाही तर दुसऱ्या कुठल्या कॉलेजची प्रायोरिटी आपण दिली गेली पाहिजे. ओके, आता अजून एक कट ऑफ. कॅप राऊंड 1 चे कट ऑफ आता तुमच्या सगळ्यांसमोर आहेतच, वेबसाईटवर आहे. तुम्ही FE 2025 असं जरी टाईप केलं तरी तुम्हाला CET सेलची वेबसाईट दिसणार आहे. त्यामध्ये कट ऑफ लिस्ट तुम्ही डाउनलोड करून ठेवा. कुठल्या कॉलेजचा कट ऑफ किती आहे तो बघा. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 80% आहेत आणि एखाद्या कॉलेजचा कट ऑफ 90च्या पुढे गेला, 95च्या पुढे, अननेसेसरी आपल्याला त्या कॉलेजला जर लागणारच नाहीये मग तो ऑप्शन टाकायला पाहिजे की नाही. ठीक आहे, हे डिपेंड करेल तुमच्या कॅटेगरीनुसार, तुमच्या सीट्स कोटानुसार. ठीक आहे, तर त्यानुसार तुम्ही कट ऑफ बघून मग ऑप्शन्स टाका. अननेसेसरी ऑप्शन्स वेस्ट करू नका. ठीक आहे, हा जर तुमचा लागतोय असे वाटतंय थोडेफार चान्सेस आहेत, हा तुमचा कट ऑफ जर 80चा आहे आणि मग तुम्हाला 85, 87, 90 पर्यंत सीट लागू शकतं, हरकत नाही, तुम्ही ते टाकाच. पण मग 99 ज्या कॉलेजला कट ऑफ गेलाय ते कॉलेज तुमच्या कॅटेगरी स्पेसिफिक आहेत तर मग तुम्ही ते टाकू शकता. तुमच्या आपण म्हणू की सीट्स नुसार, व्हॅकन्सी नुसार ते व्हॅरी होईल. टाकायचं की नाही डिसिजन पूर्णपणे तुमचं असेल. ठीक आहे, पण ऑप्शन फॉर्म भरण्याची पण एक स्ट्रॅटेजी असते की आपल्याला ऑप्शन्स किती टाकले पाहिजेत आणि कुठल्या लेवल पासून स्टार्ट केले पाहिजेत. या सगळ्याचा विचार करून तुम्ही सेकंड राऊंडचा ऑप्शन फॉर्म फिल करा. फर्स्ट राऊंडला असं पण आहेत की कॅन्डिडेट की त्यांचा नंबर कुठेच लागला नाहीये, अशा स्टुडंटनी पण तो विचार करायचा आहे की आता स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे. कारण सेकंड राऊंड नंतर जर तुम्ही थर्ड राऊंड वर डिपेंड असाल तर मग व्हॅकन्सी फार कमी होतात. सेकंड राऊंडला बरेचसे मुलं फ्रीज करून टाकतात, ऍडमिशन घेऊन टाकतात, तिथं चान्सेस अजून कमी होतात. असे देखील कॉलेज तुम्हाला तिथं एंटर करायचे, तिथं टाकायचे, पुटअप करायचे की जिथं तुमच्या मार्क्स पेक्षा कट ऑफ हा थोडासा कमी पण आहे. ठीक आहे, असे कॉलेजेस तुम्हाला टाकावेच लागतील. या वर्षी 2025 साली ऍडमिशन प्रोसेसमध्ये कट ऑफ खूप जास्त गेलेले आहेत पर्टिक्युलर ब्रँचेससाठी आणि पर्टिक्युलर कॉलेजेसला. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा आणि मग ऑप्शन फॉर्म भरा. रॅन्डमली ऑप्शन फॉर्म भरू नका. ठीक आहे, या गोष्टीचं तुम्हाला बेनिफिट होणार आहे. सगळ्यात महत्वाचं, जर तुम्हाला कुठलाही डाऊट असेल किंवा कन्फ्युजन असेल, इन्फॉर्मेशन ब्रोशर दिलेलं असतं वेबसाईटवर, त्याची मदत घ्या. किंवा ज्या पर्सनला ह्याविषयी एकदम डिटेल इन्फॉर्मेशन आहे किंवा त्यातल्या त्यात बऱ्यापैकी माहिती आहे, तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे, त्या पर्सनचं सजेशन तुम्ही घेऊ शकता कॅप राऊंड 2 फिल करण्यासाठी. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि तो विचार करूनच कट ऑफ असेल, व्हॅकन्सी पोझिशन असेल, सीट्स असेल, या सगळ्या गोष्टींचा विचार तुम्हाला करायचा आहे आणि मगच तुम्हाला ऑप्शन फॉर्म 2 भरायचा आहे. ओके, तर ऑप्शन फॉर्म 2 फिल करण्यासाठी तुमच्या सगळ्यांना बेस्ट लक. आणि अक्षय व्ह्यू पॉइंट या चॅनल बरोबर कनेक्टेड राहा. ऍडमिशन रिलेटेड, ऍडमिशन झाल्याच्या नंतर सुद्धा बरेचसे फॉर्म कसे फिल करायचे, ग्राफिक्स हा देखील सब्जेक्ट आहे, त्याविषयी सर्व व्हिडिओज या चॅनलवर मी घेऊन येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स.